The land of kings, the great Indian desert, the best habitat for camel, Aravalli ranges, Dilwara temples, heritage buildings, and the land of first freedom fighter. होय, मी बोलते आहे अतिशय वृक्ष आणि तरीही अत्यंत श्रीमंत अशा मरुभूमीविषयी, ज्याचं नाव आहे राजस्थान. राजपुताना म्हणवल्या जाणाऱ्या या प्रदेशाची संस्कृती आणि इतिहास अतिशय जुना आहे. एकीकडे काटेरी वनस्पतींनी नटलेला हा प्रदेश आपल्या बांधणी, लहरिया या प्रकारच्या रंगबिरंगी पगड्या आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा या म्हारो रंगीलो राजस्थान मधील एका झपाटलेल्या खेड्यामध्ये, ज्याचं नाव आहे कुलधरा. कुलधरा याचा अर्थ असा की जिथे संपूर्ण घर किंवा कुळ संपुष्टात आली. हे गाव संपूर्ण वाळवंटामध्ये ओॲसिस म्हणून प्रसिद्ध होते. या गावातील श्रीमंती आणि भरभराट याचा कोणालाही मोह पडेल असेच हे गाव होते. सलीम सिंग हा जैसलमेरचा दिवाण होता. जैसलमेरचे महाराज वयाने लहान असल्याने त्यांचा दिवाण सलीम सिंग हा पूर्ण राज्याचा राज्यकारभार करत असे. त्याच्या हातात निर्णय क्षमता व राज्यकारभाराची सगळी सूत्रे देण्यात आली होती. तो अतिशय क्रूरकर्मा आणि स्त्रीलंपट होता. एकदा त्याची नजर कुलधराच्या मुखियाच्या रूपवान मुलीवर पडली. तो तिच्या प्रेमात पडला. सलीम सिंगने त्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. तिच्या वडिलांनी तो ब्राह्मणेतर असल्याने लग्नास नकार कळवला. यामुळे सलीम सिंग दुखावला गेला. त्याने काहीही करून तिच्याशीच लग्न करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने कोणताही बरा वाईट मार्ग स्वीकारण्याचीही तयारी दाखवली. सलीम सिंगने त्यांना पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 15 दिवसांचा अवधी दिला होता. त्या दरम्यान निर्णय न घेतल्यास त्या मुलीला जबरदस्तीने उचलून घेऊन जाण्याची धमकीही देण्यात आली होती.